मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची पावसासंदर्भातील मोठी बातमी. अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाची माहिती. मित्रांनो, हवामान विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात 10 मेपर्यंत देशाच्या ईशान्य भागात ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारी 10 मेपर्यंत पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्पीय वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिलेली आहे. मराठवाडा आणि परिसरात चक्रीवादळाची स्थिती आहे. ईशान्य आसाम आणि बिहारपर्यंत चक्राकार वाऱ्यांबद्दल चेतावणी देत हवामान खात्याने म्हटलेले आहे की बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत तीव्र नैऋत्य वारे कमी उष्णकटिबंधीय पातळीवर प्रचलित राहण्याची शक्यता आहे. भारताच्या हवामान खात्याने रविवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्वेकडील आणि द्वीपकल्पीय भारताच्या पंधरवड्यापासून अधिक काळ वेठीस धरणारी अतिउष्णता हळूहळू कमी होईल, कारण पुढील आठवड्यात हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी होणार आहे. 7 मे रोजी उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ती हळूहळू वाढणार आहे. पूर्व आणि दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. रविवारी कमाल तापमान 37 अंश तर किमान तापमान 24 अंश होते, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितलेले आहे. सकाळपासून दुपारपर्यंत पूर्वेकडून ताशी 3 किमी वेगाने वारे वाहत आहेत. मात्र सायंकाळनंतरनं वाऱ्याचा वेग 8 किमीपर्यंत वाढलेला होता. तर मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.